नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा आपला ब्लॉग तुम्हाला सरप्राईज साठी आहे, कारण आम्ही चाललोय फिरायला। तर फिरायला आम्ही आणि मी गेली तिकडे वाटतं वर्किंग वरून आलोय, खूप कंटाळा आलाय, पण तरी पण जायचं आहे, कारण 2-3 दिवस झाला आम्हाला जायचं होतं बाहेर, जाणं काही शक्य झालं नाही। बरोबर काल परवा आपला चॅनल पण मॉनिटाईज झालाय, त्यामुळे दर्शनासाठी जरा जायचंय। तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललोय ते, तर ब्लॉग कंटिन्यू करा। इथून पहिल्यांदा आपण पीएमटी ला जाणार आहे, इथं भैरवनाथ चाकवमधून, आणि तिथून मग डायरेक्ट आळंदीची पीएमटी लागते, तर आळंदीला आम्ही चाललोय। फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। यस, चला तर मग आळंदीला। तर फायनली आम्ही आलोय आळंदीमध्ये। सरप्राईज वगैरे जाऊ दे, आळंदीलाच येणार होतो आम्ही, मंदिराकडे जायचंय। आम्ही जवळजवळ 6 वाजता निघलो होतो घरातून, 7:30 वाजले, कारण संध्याकाळी ना ट्रॅफिक वगैरे भरपूर असतंय। तळवडे मार्गे गाडी आली, चिखली वगैरे, तिकडून कसं तळेगाव, चाकण आणि त्याचबरोबर तळवडे IT फार्म आहे तिथे जवळ, त्यामुळे संध्याकाळी गर्दी भरपूर असते। तर आम्ही आलोय पीएमटी मधून, तिथं बॅक साईडला पीएमटीचा स्टॉप आहे, आळंदीचा शेवटचा। देहूपासून आळंदी एक अर्धा तास लागतो, पण संध्याकाळमुळे 1 तास झालाय। आता बघूयात मागे काय नवीन काय तर झालंय वाटतं, माऊली कलेक्शन ट्रेनिंग वगैरे। मी खूप दिवसातून आलोय इकडं, आता नवीन बरंच काय काय दिसतंय। तर आलोय आता आम्ही, बघूयात आता मंदिराचं दर्शन वगैरे बाहेरून करावं लागेल। देवाच्या ठिकाणी आले असं गजबजले वाटतं, ते तर आहे, आता उशीर लय झालाय, मुलं वगैरे आहेत लहान, त्याच्यामुळे शक्य नाही होत। बाहेरून दर्शन करून आता जाऊयात आपण। पलीकडे ना बॅक साईडला आळंदीचं स्टॉप आहे, म्हणजे शेवटचा पीएमटीचा। मग अशी सांगली तुम्हाला, त्याच्या शेजारी ना नवीन एक कंस्ट्रक्शन आहे, म्हणजे नवीन असं नाही का किल्ल्यासारखं वगैरे तुम्हाला दिसत असं। छत्रपती शिवाजी महाराजांचा माग पुतळा पण आहे छान। त्याच्यानंतर इकडे डेव्हलप चांगली झाली, बरेच दिवस झाला आलो नाही आम्ही। छान वाटतं एकदम असं। वरती काही नाही जायचं, बहुतेक दुकानं वगैरे आहेत, आळंदीच्या याच्याने प्रश्न वगैरे ते बांधले असेल, किंवा इथलं जे काय गव्हर्नमेंट वगैरे असेल, नगरपालिकेचं त्यांनी ते केलं असेल। छान आहे, चाललोय मेन मंदिराकडे। पहिल्यांदा इथं आल्यानंतर आपण हे करतो काय, पाय वगैरे धुतात नदीमध्ये वगैरे काय, पण आता उशीर झालाय खूप, आणि जायचं पण प्रॉब्लेम आहे, कारण जर उशीर जास्त झाला तर नंतर पीएमटी वगैरे भेटणार नाही, त्यामुळे लवकर 1 तास 1.5 तासामध्ये आम्ही नंतर जाणार आहे। गेसगे फॅमिली चला, बाहेर व्हिडिओ काढायला आलोय, तर कोण ना कोण ओळखतात आहे। आता आम्ही ब्लॉग बनवतोय, तर एक आले होते, त्यांनी चॅनलचं नाव विचारलं आपल्या, भारी वाटतंय। थोडं बाहेर आले का नाही का, पहिल्यांदा कॉन्फिडन्स येत नाही एवढं, पण नंतर हळूहळू ठीक आहे, होऊन जाते, काय प्रॉब्लेम नाही। मस्त वाटतं, मस्त वाटतं। किती आनंद होता त्या बाळाच्या, म्हणजे मुलाच्या तोंडाला। लहान मुलगा होता, म्हणजे तरी 8वी-9वीला असेल, पण आम्ही ब्लॉग काढतो हे बघून त्यांनी चॅनलचं नाव विचारलं, आणि चाललोय आता आम्ही पुढे। ती काढ ना टोपी। तर आता पण एक आपल्याला फॅमिली भेटली होती, आता म्हणजे शूटिंग नाही काढली त्यांची, अक्षरशः म्हणजे खूप आनंद झाला खूप त्यांना, कारण रिक्षा चालवता थांबवली, बोलले 2 मिनिटं, त्यांना खूप छान वाटलं। छान वाटलं, चला नवीन कोण येते, भेटतात आपल्याला फॅमिली। चाललोय, चला पुढे बघू। आता आपण जायचं, मेन मंदिर येतं, आता आपण चप्पल वगैरे काढून जायचं। दर्शन करून झालंय आमचं, कारण आतमध्ये तर काही व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्यामुळे आपण काही काढू शकत नाही। पण छान वाटलं, आम्ही फक्त मुखदर्शन करून जाणार होतो बाहेर, पण दर्शन झालं आतमध्ये, कारण बहुतेक आता ही आरती वगैरे काय तर आहे, त्यामुळे त्यांनी लवकर दर्शन करायला लावलं आहे। आणि आता गर्दी वगैरे खूप वाढायला लागली, म्हणजे आम्ही पहिल्यांदा आलोय आरतीच्या वेळेस, मी संध्याकाळी असं येतो अधूनमधून,
आता काही माहित पण नाही. आता गर्दी भरपूर वाढायला लागली आहे. हा आणि तुम्हाला मंदिराचा आवार पण छान आहे, म्हणजे परिसर खूप छान दिसते. आता भाविक भक्तांची वगैरे गर्दी खूप वाढायला लागली. तिकडं हे असं खूप छान कीर्तन दिसतं. चालू आहे आतमध्ये. आतमध्ये हे काही रोजच असते कीर्तन तांडा वगैरे असं खूप गर्दी आहे. आळंदीमध्ये संस्था वगैरे भरपूर असतात, तर त्या संस्थेचे मुलं वगैरे भरपूर येतात, काही लोक भरपूर येतात. तर आहे, बघूयात आता काय होतंय इथून पुढं. जर यांना फुगडी वगैरे काहीतरी खेळायची म्हणतात, जर असेल तसं वातावरण तर करू, नाहीतर मग जाणार आहे आम्ही. पडचाल इकडे. तर फायनली PMT मध्ये बसले आता आम्ही. तिकडं ते दोघं तिकडे जाऊन बसले, दोघी तिघी लेडीज साईडला, आणि आम्ही इकडे बसलोय. दर्शन वगैरे झालंय. PMT भेटली का नाही माहित नव्हतं, पण भेटली PMT, बरं झालं. तर आता आम्ही चाललोय देऊकडे. देऊचा आपला भैरवनाथ चौक आहे स्टॉप, शेवटचा डायरेक्ट घरापाशीच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर चला.